Welcome everyone to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. आरोग्य विभाग पदभरतीतील सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. आणि येस विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहे, सीएचओचं फॉर्म फिलिंग फायनली स्टार्ट झालेलं आहे. आणि आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की फॉर्म फिलिंग कधीपर्यंत आहे, फीस किती असणार आहे, वेबसाईट कुठली असणार आहे, एलिजिबिलिटी काय आहे, बेस्ट बुक जे आहे ते सीएचओ प्रिपरेशन साठी कुठलं असणार आहे. आणि मी वेळोवेळी सांगत असतो की 2025 आणि येतं 2026 हे स्पर्धा परीक्षांचं वर्ष आहे. ओके, भरघोस वॅकन्सीज या निघत आहे. त्याच्यामुळे प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर आजपासूनच प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. आणि प्रिपरेशन मध्ये कुठलीही मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सेशनची सुरुवात आपण एका ब्युटिफुल कॉटने करूया. जब तक ना सफल जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, यूं संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही. येस विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असेल, ती तळमळ असेल तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. चला तर वळूया आजच्या सेशनकडे. आणि सेशनला स्टार्ट करण्यासाठी तुमच्या सर्वांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे की सक्सेस करिअर अकॅडमीने महाराष्ट्रातली पहिली स्पेशल डीएनईआर ऑफलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे. ही बॅच 20 तारखेपासून स्टार्ट होते. आणि या बॅच मध्ये अनुभवी तज्ञ टीचिंग फॅकल्टी आहे. सध्या ऑफर चालू असल्या कारणाने खूप कमी शुल्कामध्ये तुम्हाला ऑफलाईन बॅच ही जॉईन करता येणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये खाली रनिंग लाईनवर तुमचे नंबर्स आहेत, त्याच्यावर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट माहिती घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की ऍप्लिकेशन डेट काय असणार आहे, सीएचओ ची वेबसाईट कुठली असणार आहे, इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत, फीस किती असणार आहे, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे. न्यू अपडेटेड पॅटर्न आहे, त्याच्यामुळे एंड पर्यंत पूर्ण व्हिडिओ बघायचा. सिलेबस काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, सॅलरी सीएचओ ना किती मिळणार आहे, आणि त्यासोबतच इलिजिबिलिटी आणि बेस्ट बुक सीएचओ प्रिपरेशन साठी कुठलं असणार आहे. आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, सीएचओ साठी स्पेशल सक्सेस करिअर अकॅडमीने महाराष्ट्र सीएचओ बॅच लॉन्च केलेली आहे. बॅचची प्राइस 8,000 आहे, बट सध्या ऑफर मध्ये फक्त आणि फक्त 1499 मध्ये ही बॅच मिळणार आहे. याच्यात तुमचं पूर्ण टेक्निकल, नॉन टेक्निकल सिलेबस असेल, टेस्ट सिरीज असतील, लाईव्ह लेक्चर असतील, रेकॉर्डेड लेक्चर असतील, नोट्स असतील, आणि त्यासोबतच अनुभवी टीचिंग फॅकल्टी तुम्हाला असणार आहे. ओके, जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल, तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून डायरेक्ट कोर्स परचेस करू शकता किंवा रनिंग जे नंबर्स आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. येस विद्यार्थी मित्रांनो, बघूया की बघा आजच काय आलेलं आहे. हे कालच तुमचं नोटिफिकेशन आलेलं आहे, समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी पदभरती 2025 चा. आणि जर तुम्हाला हे नोटिफिकेशन बघायचं असेल तर तुम्हाला कुठल्या वेबसाईटवर जावं लागेल, nhm.maharashtra.gov.in या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळून जाईल. तिथे पूर्ण क्लिअरली सर्व जे क्रायटेरिया आहे तो मेन्शन आहे, आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पण सांगणार आहे. वेबसाईट कुठलं आहे ऍप्लिकेशन साठी, IBPS register.ibps.in/nhm ऑक्टोबर 2025 या लिंकवर तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी आज 12 वाजेपासून तुमचे फॉर्म फिलअप म्हणजे दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी 12 वाजेनंतर फॉर्म फिलअपची लिंक चालू होणार आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फॉर्म फिलअपची मिळून जाईल किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलला पण अपलोड होऊन जाणार आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस सीएचओचं नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेस डेट मध्ये थोड्या मिस्टेक झाल्या होत्या. तिथे 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर अशी डेट मेन्शन करण्यात आलेली होती. बट मी माझ्या व्हिडिओत तुम्हाला क्लिअरली सांगितलं की फॉर्म फिलअपची डेट ती काय असणार आहे, 18 नोव्हेंबर पासून स्टार्ट होणार आहे आणि 4 डिसेंबर 2025 रोजी काय असणार आहे, एंड डेट असणार आहे फॉर्म फिलअप साठी. पुन्हा मी सांगतो, वेबसाईट काय असणार आहे, www.ibps.reg.ibps.in/nhm सप्टेंबर 25 ही वेबसाईट आहे. तुम्हाला आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया की डॉक्युमेंट्स कुठले कुठले रिक्वायर्ड आहे. बरेच विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतात की सर कुठले कुठले कागदपत्र फॉर्म फिलअप साठी लागणार आहेत. आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डेप्थ फॉर्म फिलअप साठी काय काय प्रोटोकॉल फॉलो करायचे, काय काय स्टेप्स फॉलो करायचे, कसा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. आताच्या व्हिडिओज मध्ये आपण बघूया डॉक्युमेंट कुठले लागतील. 10th आणि 12th मार्कशीट लागणार आहे, बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, ऑल मार्कशीट्स लागतील विथ डिग्री सर्टिफिकेट. तुमचं डिग्री कंप्लीट झालेलं असणं गरजेचं आहे. विथ रजिस्ट्रेशन, तुमचं रजिस्ट्रेशन असणं मस्ट आहे. कधीपासनं,
तर ते जे नोटिफिकेशन आलं होतं 4 नोव्हेंबर 2025 रोजी, याच्या आधी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं मस्ट आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट, तुम्ही महाराष्ट्राचे जे आहेत ते रहिवासी असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत जर तुम्ही ओबीसी कास्ट मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर हे जे सर्टिफिकेट आहे हे महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओबीसी कास्टचा फायदा घेऊ शकत नाही. ओपन कॅन्डिडेटसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची गरज नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, पुढे वळूया आपण. इलिजिबिलिटी, कोण कोण ही एक्झामसाठी बीएससी नर्सिंग भरू शकताय, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग वाले भरू शकताय, बीयूएमएस बॅचलर ऑफ युनानी हे फॉर्म भरू शकताय, बीएमएस बॅचलर ऑफ आयुर्वेदिक बीएमएस हे फॉर्म भरू शकताय. त्यासोबतच बॅचलर इन कम्युनिटी हेल्थ, ज्यांची पण डिग्री ही कम्युनिटी हेल्थ मध्ये झालेली असणार आहे, असे सर्व विद्यार्थी काय करू शकताय, फॉर्म भरू शकताय. पुढे आपण बघूया फीस किती असणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे 1,000 रुपये, ओबीसी एससी एसटी या प्रवर्गांसाठी असणार आहे 900 रुपये. माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरण्याचा शुल्क हा नाहीये, शुल्क माफ करण्यात आलेला आहे. ओके, चला पुढे बघूया आपण. एज काय असणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट असणार आहे 38 वर्ष. ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट किती असणार आहे, 38 वर्ष. ओबीसी एससी एसटी यांच्यासाठी एज लिमिट असणार आहे 43 इयर्स. ऑर्फन किंवा स्पोर्ट पर्सन म्हणजे जे खेळाडू आहेत किंवा जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी एज लिमिट आहे 43 इयर्स. हँडिकॅप जे दिव्यांग आहेत, प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे जे प्रकल्पग्रस्त आहेत, अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे जे भूकंपग्रस्त आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी एज लिमिट असणार आहे 45 वर्ष. चला पुढे बघूया. एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॅटर्न मध्ये यावर्षी खूप मोठा एनएचएमने म्हणजेच एनएचएमने खूप मोठा चेंज केलेला आहे. आणि हा चेंज काय आहे, तर तुमची एक्झाम जी होती याच्या आधी असायची 50 क्वेश्चन 100 मार्कासाठी, आता तुम्हाला असणार आहेत 100 प्रश्न 100 मार्कांसाठी. आणि या सिलेबस मध्ये 60 जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुमचं कम्युनिटी हेल्थ नर्सिंग येईल, ओबीजीचं थोडं पार्ट येईल, पेडियाट्रिकचा थोडासा पार्ट येणार आहे, त्यासोबत ईएनटी तुम्हाला एक टॉपिक असणार आहे, इमर्जन्सी सर्व्हिसेस हा तुम्हाला एक टॉपिक असणार आहे. अजून पण काही सब टॉपिक्स आहे जे की मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. त्यासोबतच 20 प्रश्न तुम्हाला एनएचएम प्रोग्राम्स, आज जे नॅशनल हेल्थ मिशनचे प्रोग्राम्स आहे जे ऑल ओव्हर इंडिया राबवले जातात त्याच्यावर खास तुम्हाला 20 प्रश्न असणार आहे 20 मार्कांसाठी. आणि त्यासोबतच 20 मार्कांसाठी तुम्हाला जीके असेल. तर तुम्ही म्हणाल सर जीके मध्ये काय काय येईल, जीके मध्ये फक्त चालू घडामोडी येतात का, जनरल नॉलेज मध्ये काय काय येतं. या जीके मध्ये थोडासा पार्ट तुमचा हिस्ट्रीचा असेल, थोडासा पार्ट तुमचा जिओग्राफीचा असेल, थोडासा पार्ट तुमचा करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीचा असेल, थोडे काही प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्स वर असतील आणि थोडे काही प्रश्न राज्यघटना म्हणजेच पॉलिटीवर असतील. आणि हे सर्व तुमचे जी आपली सीएचओ बॅच आहे त्याच्यामध्ये आपण सर्व कव्हर अप करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला तर पुढे वळूया. सॅलरी काय असते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलंय. सीएचओचं जे बेसिक असतं हे 25,000 रुपये असतं, त्याच्यावर इन्सेंटिव्ह तुम्हाला 15,000 रुपये असतं. आणि हार्ड अलाउन्स, जर तुम्ही ट्रायबल एरियामध्ये काम करत असाल तर तुम्हाला अतिदुर्गम भागांचा जो भत्ता आहे तो 15,000 रुपये भत्ता मिळतो. इन द सेन्स तुमची ट्रायबल एरियामध्ये जाते सॅलरी 55,000 रुपये. आणि त्यासोबतच जर ट्रायबल एरिया नसेल तर तुमची सॅलरी जाते 40,000 रुपीज पर मंथ. आणि लवकरच सॅलरी स्ट्रक्चर मध्ये सीएचओच्या चेंजेस होणार आहेत. गव्हर्नमेंटने प्रस्ताव हा केंद्राकडे पाठवला आहे आणि लवकरच याच्यावर निर्णय घेऊन तरतूद करण्यात येणार आहे. आणि तुमचा बेसिक जो आहे तो 25,000 वाढवून 35,000 होणार आहे. आणि इन्सेंटिव्ह जे आहेत त्याच्यात पण चेंजेस होणार आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, इयरली 5% तुम्हाला काय असणार आहे, इन्क्रीमेंट हे सीएचओ मध्ये असणार आहे. आणि असा हा सीएचओ चा ड्रीम जॉब जॉईन केल्यानंतर तुम्हाला पोस्टिंग कुठे मिळणार आहे, तर एका सब सेंटर मध्ये मिळणार आहे. आणि त्या सब सेंटरचे होल अँड सोल तुम्ही कोण असणार आहात, समुदाय आरोग्य अधिकारी असणार आहात. मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की कशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस असते. त्याच्यानंतर तुमचा ब्रिज कोर्स असतो. तो ब्रिज कोर्स असतो, तो ब्रिज कोर्स 6 महिन्याचा असतो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्टायपेंड प्रोव्हाइड केलं जातं. आणि ब्रिज कोर्स झाल्यानंतर तुमची काय होते, ऍज अ सीएचओ पोस्टिंग तुम्हाला दिली जाते. आणि मला बरेच विद्यार्थी विचारत राहतात की सर सीएचओ साठी बेस्ट बुक कुठलं आहे. तर मी वेळोवेळी विद्यार्थ्यांना सांगत असतो की बाळा, एवढं लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा,
10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक जे आहे ते 10 वेळेस वाचा. 10 शिक्षकांना फॉलो करण्यापेक्षा एका शिक्षकाला 10 वेळेस फॉलो करा. एका पुस्तकाला 10 वेळेस वाचा. सिलेक्शन मिळवण्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकत नाहीये, मग कोणी रोखू शकत नाहीये. त्याच्यामुळे तीच कन्सिस्टन्सी, तेच रिपिटेशन, तीच मेहनत हे काय असते विद्यार्थी मित्रांनो, खूप गरजेची असते, ती महत्वाची असते. आणि एक मी चांगलं पुस्तक म्हणजे कुठलं आहे, मिशन सीएचओ जे आहे, मिशन हाय पब्लिकेशनचं, ते एक परिपूर्ण चांगलं पुस्तक आहे, ज्याच्यातनं तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला 4 चांद लावू शकताय. आणि जर तुम्हाला प्रिपरेशन मध्ये सीएचओच्या कुठली पण मदत लागत असेल, तर सक्सेस करियर अकॅडमीने स्पेशल सीएचओ बॅच लॉन्च केलेली आहे. आणि या व्यतिरिक्त तुमचे काही डाउट्स असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पिंग करू शकताय. त्यासोबतच तुमचे जे पण विद्यार्थी जे असतील, जे सीएचओ साठी प्रिपेअर करत असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून कोणाकडनं पण फॉर्म फिलअप करताना काही मिस्टेक होणार नाही. आणि लवकरच मी इन डेप्थ फॉर्म फिलिंग प्रोसेसवर व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत येऊन राहा, अभ्यास करा. आणि परत एकदा सांगतो, जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, यूं संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येस, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.